हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. क्वेश्चन टॅग हा आपण इंग्लिशमधला एक सोपा टॉपिक बघत आहे. यामध्ये आपल्याला काही रूल्ससुद्धा कव्हर करायचे आहेत. सगळे रूल्स वाचून नंतर एक्सरसाइजेस सोडवण्यापेक्षा आपण एक्सरसाइज सोडवत असतानाच सगळ्या रूल्सचा देखील अभ्यास करणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण रिव्हिजन एक्सरसाइज बी सॉल्व करूयात. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. एक्सरसाइज बी मध्ये आपल्याला एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. त्यांचे आन्सर्स काय असू शकतात हे तुम्ही गेस करा, म्हणजे तुमचा स्कोर सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. आपण जे क्वेश्चन टॅग बनवणार आहे त्याचे जे बेसिक नियम कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितले होते ते तुम्ही एकदा नक्की बघा. टॅग बनवत असताना एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे जर स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह असणार, आणि जर स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर टॅग पॉझिटिव्ह असणार. ओके. आणि त्यानंतर काही इतरही रूल्स आहेत, ते सुद्धा आपण डिस्कशन करत असताना बघूयात. आजचा आपल्या लेक्चरमधला फर्स्ट क्वेश्चन आहे, देअर इझंट ॲन आन्सर. स्टेटमेंट निगेटिव्ह आहे, टॅग कसा असेल? पॉझिटिव्ह. बरोबर. इझंटचं पॉझिटिव्ह रूप काय असणार आहे? इज. आणि आता इथे एक महत्त्वाचा रूल आपण कव्हर करतोय, तो म्हणजे देअर हा शब्द जर आपण वाक्याच्या सुरुवातीला वापरला असेल तर टॅगमध्ये सुद्धा देअर हा शब्द ॲज इट इज आला पाहिजे. ठीक आहे. इथे जे वाक्य आपण बनवलंय ते कसं असेल? देअर इझंट ॲन आन्सर. इज देअर म्हणजे इथे काहीच उत्तर नाही आहे का, असं आपण परत विचारत आहे. हा जो देअर शब्द आहे याप्रमाणे इतरही काही प्रोनाउन्स आहेत, त्यांच्याबद्दल आपण अभ्यास करूयात. जर आपण स्टेटमेंटमध्ये देअर शब्द वापरला असेल तर टॅगमध्ये देखील देअर हाच शब्द आला पाहिजे. असे आणखीन शब्द आहेत, ते म्हणजे वन आणि इट. म्हणजे जर वन आपण स्टेटमेंटमध्ये वापरला असेल, वाक्याच्या सुरुवातीला जर हा शब्द असेल तर टॅगमध्ये सुद्धा हाच शब्द आला पाहिजे. इट शब्द जो आहे हा जर वाक्याच्या सुरुवातीला वापरला असेल तर टॅगमध्ये सुद्धा इट शब्दच येणार. पण धिस आणि दॅट हे जे दोन शब्द आहेत यांनी जर वाक्याची सुरुवात झाली असेल तर तिथे देखील आपण इट हेच प्रोनाउन वापरणार आहे. आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे दोज आणि देम यांनी जर वाक्याची सुरुवात झाली असेल तर आपल्याला टॅग वापरत असताना दे असा टॅग वापरायचा आहे. कारण ऑब्व्हियसली आपण काय करत असतो, टॅग वापरत असताना ज्या काही केसेस आहेत प्रोनाउन्सच्या त्या नेहमी सब्जेक्टिव्ह केसेस वापरलेल्या असतात. या ठिकाणी देम हे ऑब्जेक्टिव्ह केसेसचं उदाहरण होईल, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सब्जेक्टिव्ह केस वापरायची आहे दे. ठीक आहे. हे जे सगळे प्रोनाउन्स आहेत हे तुम्ही एकदा व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये इन्क्लूड करा. आपण थोडक्यात रिवाईज करूयात. देअर, वन आणि इट हे शब्द असतील तर ते टॅगमध्ये सुद्धा तसेच शब्द आले पाहिजेत. धिस आणि दॅट असेल तर त्यांच्यासाठी मात्र इट शब्द वापरायचा आहे. दोज आणि देम असेल तर तिथे देखील आपल्याला बदल करावा लागेल आणि त्याऐवजी आपण दे हे प्रोनाउन वापरणार आहे. ओके. हा रूल आपण एकदम महत्त्वाचा रूल डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. ही इज रिअली गुड लुकिंग. या ठिकाणी हे जे ॲपॉस्ट्रोफी एस आहे इथे इज असा शब्द वापरलेला आहे. ही इज रिअली गुड लुकिंग असं आपण म्हणत आहे, त्यामुळे हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, तर स्टेटमेंट आपल्याला टॅग बनवत असताना निगेटिव्ह करावं लागेल. हा जो टॅग असेल हा निगेटिव्ह असेल आणि त्याच्यासाठी आपण इझंट ही असं हे टॅग बनवू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल, इट इझंट एनी गुड. इथे आपण बघितलं तुम्ही तर निगेटिव्ह शब्द आहे, टॅग असणार पॉझिटिव्ह, त्यामुळे आपल्याला इज इट असा टॅग बनवायचा आहे. आणि या ठिकाणी इटनी वाक्याची सुरुवात झालेली आहे म्हणून आपण तेच प्रोनाउन वाक्यामध्ये टॅग बनवताना वापरला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, देअर इज अ पब ऑन द कॉर्नर. ओके. या ठिकाणी आपण काय म्हणत आहोत की तिथे एक पब आहे. मग आपण देअर्समध्ये इथे ॲपॉस्ट्रोफी एसमध्ये ॲक्च्युली इजचा वापर केलेला आहे. हा जो फरक आहे इथे तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतला पाहिजे. ॲपॉस्ट्रोफी एस जे आहे हे आपण शक्यतो इज किंवा हॅजसाठी वापरलेलं असतं कॉन्ट्रॅक्शन्स बनवत असताना. जर याच्या पुढे तुम्हाला V3 असेल तर ते लक्षात येणार हॅज आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर इथे आपण सिंग्युलर करता वापरला असेल तरी देखील आपण हॅज वापरलेला असतं वाक्यामध्ये. दोन कंडिशन्स फुलफिल होतात. पहिलं म्हणजे सिंग्युलर करता असला पाहिजे आणि दुसरी कंडिशन हॅज या वर्ब नंतर वाक्यात आपल्याला वर्बचा थर्ड फॉर्म वापरलेला दिसेल. तो आपण तिथे हॅज वापरला आहे का इज वापरला आहे याबद्दल कन्फ्युजन होता कामा नये. या फोर्थ एक्झाम्पलमध्ये आपण इथे पॉझिटिव्ह स्टेटमेंट बनवलेलं आहे, त्यामुळे टॅग कसा असेल? निगेटिव्ह. आणि वाक्याची सुरुवात देअरनी झालेली आहे, त्यामुळे हा शब्द आपल्याला ॲज इट इज लिहायचा आहे. मग असे आपण हेच शब्द बघितले होते, तो रूल इथे अप्लाय करायचा. नेक्स्ट आहे दे वरंट एन्जॉईंग इट. इथे वरंट वापरलेला आहे, यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह टॅग बनवावा लागेल वर दे. देनी वाक्याची सुरुवात झालेली आहे, प्रोनाउन सुद्धा आपण टॅग बनवताना तेच वापरलं. नेक्स्ट आहे शी इझंट हिअर येट. इझंट निगेटिव्ह, टॅग कसा असणार? पॉझिटिव्ह. सो शी इझंट हिअर येट, इज शी हा आपला टॅग आहे. इट्स द लास्ट वन. इथे देखील ॲपॉस्ट्रोफी एसचा वापर केलेला आहे. आपण काय म्हणत आहोत
इट इज द लास्ट वन हे शेवटचं आहे नाही का. त्यामुळे पॉझिटिव्ह स्टेटमेंटसाठी निगेटिव्ह टॅग बनवूयात. तो असेल इझंट इट. इटनी वाक्याची सुरुवात झालेली आहे, सो तो शब्द आपण परत एकदा घेणार. पुढचं एक्झाम्पल आहे शी इज लिव्हिंग टुमॉरो. इथे पण तुम्ही बघितलं तर इजचाच वापर केलेला आहे. इज नंतर आपल्याला वर्बचं ING फॉर्म सुद्धा बघायला मिळेल. म्हणजे इज हे वाक्यामध्ये जर तुम्ही एक नॉन ॲक्टिव्ह वर्ब सारखं वापरला असेल, म्हणजे ते फक्त असणे याबद्दल सांगत असेल, तर तिथे आपल्याला पुढे वर्ब दिसणार नाही कदाचित, कारण हेच आपलं वर्ब असेल. आणि आणखीन एक हिंट म्हणजे जर वर्बचा ING फॉर्म वापरला असेल तर तिथे देखील इज असेल, कारण हा असणार आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. ओके, त्यामुळे इज आहे का हॅज आहे हे सुद्धा तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, म्हणजे तुम्ही टॅगमध्ये योग्य ते ऑक्झिलरी वापरू शकता. शी इज लिव्हिंग टुमॉरो या पॉझिटिव्ह वाक्यासाठी आपण टॅग बनवताना निगेटिव्ह बनवूयात इझंट शी. नेक्स्ट एक्झाम्पल इट इझंट व्हॉट वी वॉन्टेड. इथे कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. वॉन्टेड हा जो शब्द आहे इथे दिसताना आपल्याला वाटेल की हे तर V2 वापरलेलं आहे. मग काही विद्यार्थ्यांकडून चूक होऊ शकते. डिडंट इट असं ते वापरू शकतात टॅगमध्ये, मात्र ते चुकीचं आहे. हा आपला नाउन क्लॉज आहे आणि त्याच्या आधी जे आपलं मेन वर्ब आहे त्याचं आपल्याला ऑक्झिलरी वापरून टॅग बनवायचे असतात. त्यामुळे इझंटसाठी आपल्याला टॅग बनवायचा आहे. हे स्टेटमेंट ॲक्च्युली निगेटिव्ह आहे. आपण काय म्हणत आहे की हे ते नाही आहे जे आम्हाला पाहिजे होतं. त्यामुळे हा जो आपण इथला वर्ब वापरलेला आहे इझंट, हे ॲक्च्युली वाक्यातलं मेन वर्ब म्हणून काम करतं आणि या मेन वर्बचं आपण ऑक्झिलरीमध्ये रूपांतर करून त्याचे कॉन्ट्रॅक्शन्स आपण टॅगमध्ये वापरतो. म्हणून इथे इझंटचं आपल्याला टॅग बनवायचं आहे. ओके, आणि इझंट हे निगेटिव्ह आहे म्हणून टॅग बनवताना पॉझिटिव्ह शब्द येईल आणि इट वाक्याच्या सुरुवातीला आहे म्हणून प्रोनाऊनसुद्धा आपण टॅगमधलं इट असंच वापरणार. हा क्लॉज आहे, यातलं कन्फ्युजन होऊ देऊ नका. तेवढी एकच गोष्ट थोडी लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन ही इझंट व्हेरी हॅपी विथ इट. इथे देखील आपण निगेटिव्ह स्टेटमेंट बनवलेलं आहे आणि पॉझिटिव्ह टॅग येणार आहे. इज ही असा आपला हा क्वेश्चन होईल. आपण आज जे काही एक्झरसाइजमधले प्रश्न सोडवलेले आहेत त्यांची तुम्ही तशीच प्रॅक्टिस करा. जे आज आपण वेगळे रूल्स बघितले आहेत ते सुद्धा तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा. अशाच पद्धतीने आपण फास्ट ट्रॅक पद्धतीने हा चॅप्टर कव्हर करणार आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.